लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमधील गाजलेल्या TCS प्रकरणात उद्या मोठी सुनावणी होणार आहे। आरोपींच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा कोर्टात सुनावणी पार पडणार आहे। सरकारी पक्षाकडून जामिनाला जोरदार विरोध करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफ अत्तार याला पोलीस कोठडी तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। याचवेळी पुणे नसरापूर प्रकरणातही तपास अंतिम टप्प्यात पोहोचलाय। TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर आज कोर्टात सुनावणी पार पडली आहे। सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसार यांनी कोर्टात युक्तिवाद करत आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केलाय। या प्रकरणावर उद्या पुन्हा सुनावणी होणार असून आरोपींच्या वकिलांकडून त्यांची बाजू मांडली जाणार आहे। आरोपींची बाजू ऐकल्यानंतर उद्या कोर्टाकडून जामीन अर्जावर निर्णय येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। यामुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी तौसिफ अत्तार याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तसेच रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। धार्मिक भावना दुखावणे आणि महिला लैंगिक अत्याचाराशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। TCS प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावर कालपासून नाशिक सत्र न्यायालयात सुनावणी चालू होती। काल आरोपींच्या वकिलांतर्फे युक्तिवाद करण्यात आला। त्यांच्या युक्तिवादात महत्त्वाचा मुद्दा त्यांचा हा होता की धर्मांतर झाल्याबद्दल कोणताही पुरावा मिळून आलेला नाही आहे किंवा हे प्रकरण धर्मांतराशी संबंधित नाही आहे। या गुन्ह्यात आरोपी बऱ्याच दिवसापासून कस्टडीत आहेत। जवळजवळ 40 दिवस आरोपी कस्टडीत आहेत, तर आरोपींना बेल देण्यात यावा। आज सरकार पक्षातर्फे सर्व तपासी अंमलदार कोर्टात हजर होते। सरकार पक्षातर्फे त्यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करण्यात आला। हे गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत। यात एक पर्टिक्युलर समाजाच्या मुलींना 25 ते 30 वयोगटातल्या मुलींना टार्गेट करण्यात येऊन त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांची घरगुती परिस्थिती हा विचारात घेऊन त्यांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांच्यावर भीती, धार्मिक भावना त्यांच्या दुखवून त्यांच्या मनात भीती उत्पन्न करण्यात आली। त्यातल्या काही महिला या शहर सोडून गेलेल्या आहेत, त्यांनी नोकरी पण सोडलेली आहे। तपास प्रगतीपथावर आहे। लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल। मेहरबान कोर्टाला सर्व केसडायरी दाखवण्यात आल्या। सायंटिफिक एव्हिडन्स जो गोळा करण्यात आलेला आहे तो दाखवण्यात आला। चॅट्स दाखवण्यात आले। तसंच मोबाईलमध्ये जे काही कम्युनिकेशन झाले त्याचे स्क्रीनशॉट्स कोर्टासमोर ठेवण्यात आले। आरोपींना अटकेबाबत जे पूर्वसूचना देऊन जो मॅन्डेटरी कंप्लायन्स असतो तो करण्यात आल्याबाबतचे कागदपत्र दाखवण्यात आले। आज एका व्हिक्टीमनी देखील तिच्या मनात जी भीती आहे त्याबद्दल स्वसमक्ष कोर्टात हजर राहून तिची भीती व्यक्त केली। सगळ्या व्हिक्टीमच्या वतीने पण कुरकुटे वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे आणि यात आदेशासाठी अद्याप तारीख दिलेली नाही कोर्टाने। याच दरम्यान पुणे नसरापूर घटनेतही मोठं अपडेट समोर आलंय। या प्रकरणात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असून हायकोर्टाच्या आदेशानुसार फास्ट ट्रॅक कोर्टाची नियुक्ती करण्यात येणार आहे। तपास अंतिम टप्प्यात असून स्वतः पोलीस अधीक्षक या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट अजय मिसार यांनी दिली आहे। या संदर्भात तपास चालू आहे। पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक स्वतः जातीने लक्ष घालून तपास करीत आहेत। याच्यात बऱ्यापैकी तपास पूर्ण झाला आहे। याच्यात आम्ही लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे। यात हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे फास्ट ट्रॅक कोर्टाची नियुक्ती करण्यात येणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर तपास संपून लवकरात लवकर ही केस चालून न्यायनिवाडा होईल याची पूर्ण काळजी सरकार पक्षातर्फे घेण्यात येणार आहे। लवकरच याच्यात दोषारोपपत्र दाखल करून हा खटल्याचे कामकाज सुरू केले जाईल। एकीकडे TCS प्रकरणात उद्या होणारी सुनावणी तर दुसरीकडे नसरापूर प्रकरणात लवकरच दाखल होणारे दोषारोपपत्र, या दोन्ही प्रकरणांना आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे। उद्याच्या कोर्टाच्या निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।